मूलपेशी. बहुपेशीय सजीवांच्या शरीरात या पेशी आढळून येतात. या पेशी शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात. तसेच आपल्याला झालेली जखम लवकर भरण्यासाठी या पेशी मदत करतात. मुलांनो, मागील इयत्तेत आपण वनस्पतींतील मूलपेशींचा अभ्यास केला. आता आपण प्राण्यांच्या, विशेष करून मानवाच्या शरीरातील मूलपेशींचा अभ्यास करूया. स्त्री युग्मक व पुंयुग्मक यांचे मिलन झाल्यावर जे युग्मनज बनते, त्यापासून पुढील सजीव तयार होतो. मात्र या सजीवाची वाढ होण्याअगोदर तो केवळ पेशींचा एक गोळा असतो. या गोळ्यातील सर्व पेशी या जवळपास एकसारख्याच असतात. या पेशींना मूलपेशी म्हणतात. पुढे याच पेशी शरीरातील कोणत्याही पेशींची वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करून विविध कामे करतात. यालाच मूलपेशींचे विभेदन असे म्हणतात. मात्र एकदा ऊती तयार झाल्या की त्यातील पेशी फार तर स्वतःसारख्या दुसऱ्या पेशी तयार करू शकतात. पण काही ठिकाणी या पेशी बऱ्याच काळापर्यंत वास्तव्य करून राहतात. आईच्या गर्भाशयातील गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो, त्या नाळेमध्ये या मूलपेशी असतात. तसेच भ्रूणाच्या कोरकपुटी अवस्थेतही मूलपेशी असतात. कोरकपुटी अवस्था म्हणजे सुरुवातीची अवस्था. पूर्णपणे वाढ झालेल्या सजीवांच्या शरीरामध्ये रक्त अस्थिमज्जा, मेदऊती व रक्त या मूलपेशी असतात. मूलपेशींचा वापर करून वेगवेगळ्या ऊती तयार करणे, त्याचप्रमाणे एखाद्या अवयवाचा ऱ्हास झाला असेल तर तो भाग पुन्हा निर्माण करणे शक्य झाले आहे. मूलपेशींचे जतन. मूलपेशींचे जतन करण्यासाठी नाळेतील रक्त, रक्त अस्थिमज्जा किंवा कोरकपुटीतील भ्रूणपेशी यांचे नमुने गोळा करून जंतुविरहित अशा छोट्या कुप्यांमध्ये किंवा बाटलीमध्ये ठेवले जाते. या कुप्या ऋण 135 अंश सेल्सिअस पासून ऋण 190 अंश सेल्सिअस इतक्या तापमानामध्ये द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवल्या जातात. बरं, आता तुम्ही मला सांगा, वनस्पतीमध्ये जसे कलम करतात तसे मानवामध्ये अवयव प्रत्यारोपण करणे शक्य आहे का? मानवामध्ये वनस्पतीप्रमाणे कलम करणे शक्य नाही, परंतु अवयव प्रत्यारोपण करता येते. अगदी बरोबर. मानवामध्ये त्वचा व इतर काही अवयवाचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. यकृत, वृक्क, हृदय, डोळे अशा अवयवांचे प्रत्यारोपण करता येते. मात्र त्यासाठी रक्तगट, रोग, व्याधी, वय अशा अनेक गोष्टी विचारात घेणे गरजेचे असते. मूलपेशी संशोधन. क्लोनिंगनंतर मूलपेशी संशोधन ही जैवतंत्रज्ञानातील एक प्रभावी व क्रांतिकारी घटना आहे. संपूर्ण वैद्यकशास्त्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. स्रोताच्या आधारावर मूलपेशींचे दोन मुख्य प्रकार आहेत: भ्रूणीय मूलपेशी व वयस्क मूलपेशी. त्यांची आता आपण माहिती घेऊ. भ्रूणीय मूलपेशी. फलनानंतर फलित अंड्याचे विभाजन होऊन त्यापासून भ्रूण तयार होते. या भ्रूणपेशींचे पुन्हा विभाजन व विभेदन होते. गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. या विशेषीकरणामुळे अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी इत्यादी निरनिराळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात. विशेषीकरण सुरू होण्याआधी या भ्रूणपेशी मूलपेशी असतात. शरीरातील 220 प्रकारच्या पेशी या मूलपेशींपासून तयार होतात. म्हणजेच मूलपेशी या अविभेदित, प्राथमिक स्वरूपाच्या व स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी असतात. मूलपेशींमध्ये बहुविधता हा गुणधर्म असतो. 14व्या दिवसापासून पेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याआधी 5 ते 7व्या दिवशी जर या मूलपेशी काढून घेऊन त्यांना प्रयोगशाळेत वाढवले व त्यांना विशिष्ट जैवरासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार त्यांचे रूपांतर इच्छित पेशींमध्ये, त्यापासून ऊतींमध्ये व नंतर त्या अवयवांमध्ये होऊ शकते. वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी. मुलांना, प्रौढ म्हणजेच विकसित व्यक्तीच्या शरीरातून मिळवलेल्या मूलपेशींना वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी असे म्हणतात. अस्थिमज्जा, मेदऊती व रक्त हे प्रौढांच्या शरीरातून मूलपेशी मिळवण्याचे 3 स्रोत आहेत. याशिवाय जन्मानंतर लगेचच नाळेच्या रक्तातूनही मूलपेशी मिळवता येतात. मूलपेशीचे उपयोग. मूलपेशींचा उपयोग पुनरुज्जीवन उपचार व अवयव प्रत्यारोपणासाठी होतो. त्यांची थोडक्यात माहिती आपण घेऊया. पुनरुज्जीवन उपचार. सेल थेरपी. मधुमेह, हृदयविकाराचा झटका
अल्झायमरचा आजार, कंपवात इत्यादींमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूलपेशीचा वापर केला जातो. ब. ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया इत्यादी रोगांमध्ये लागणाऱ्या रक्तपेशी बनवण्यासाठी या पेशींचा उपयोग होतो. अवयव रोपण. यकृत, किडनी यांसारखे अवयव निकामी झाले तर मूलपेशींपासून तो अवयव बनवून त्याचे रोपण करता येते. ही आकृती पहा. या आकृतीत मूलपेशींपासून कोणकोणते अवयव मिळू शकतात ते दाखवले आहे. मूलपेशींपासून विविध ऊती तयार होतात. त्या ऊतींपासून चेतापेशी, मेंदू, आतडी, यकृत, हृदय व अस्थी किंवा हाड या अवयवांचे पुनरुज्जीवन व अवयव रोपणाचे काम होते.